तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले आर मराठी टेक या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही इंस्टाग्रामवर या प्रकारचे पोस्ट पाहिले असेल, तर हे पोस्ट तुम्ही कसे बनवू शकता ते पाहूया. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ChatGPT नावाचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे, जे काही तुम्हाला हे सर्कलमध्ये तुम्हाला दाखवत आहे. हे ChatGPT ॲप आहे, ते तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं प्लसचा आयकॉन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं फोटो आणि फाईलचं ऑप्शन दिसेल. तर तुम्हाला इथं फाईलवरून तुमचा फोटो घ्यायचा आहे, कारण फाईलवरनं घेतल्यानंतर तुमचा फुल HD फोटो तयार होऊन भेटतो. तर मी इथे फाईलवर क्लिक करतो आणि गॅलरीतून एक फोटो घेतो. तोपर्यंत चॅनलवर जे कोणी नवीन आले असेल त्याने चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुमचे काही अडचणी असतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, त्यावरचा सोल्युशन व्हिडिओ मी नक्की टाकेल. तर तुम्ही पाहू शकता इथं फोटो आहेत, त्यातला मी एक फोटो निवडतो आणि आपल्या ChatGPTमध्ये घेतो. फोटो ॲड केल्यानंतर मी तुम्हाला प्रॉम्प्ट दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तो तुम्हाला कॉपी करायचा आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता हा प्रॉम्प्ट आहे. तर मी हा प्रॉम्प्ट पूर्णपणे कॉपी करून घेतो. कॉपी केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ChatGPTमध्ये हा प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आहे. तर मी ChatGPT ओपन करतो. तर तुम्ही पाहू शकता फोटोच्या खाली तुम्हाला तो प्रॉम्प्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे बॅकग्राऊंडला तुम्हाला नाव टाकायचं आहे ते तुम्ही कसं बदलायचं ते बघा. तुम्ही इथं पाहू शकता प्रॉम्प्टमध्ये मी रणजित लिहिलेलं आहे, ते तुम्हाला खोडायचं आहे आणि तुमचं जे कोणतं नाव आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. तर मी इथे अजय हे नाव टाकत आहे, AJAY. तर जे तुमचं नाव असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. तुम्ही मराठीत पण टाकू शकता आणि इंग्लिशमध्ये पण टाकू शकता. तर टाकल्यानंतर तुम्हाला साईडला सेंड बटनावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता आपली जी इमेज आहे ती ही ओरिजिनल इमेज आहे आणि त्यानंतर खाली आपण इथं प्रॉम्प्ट टाकलेला आहे. प्रॉम्प्ट टाकल्यानंतर आपली इथं इमेज जनरेट होत आहे. आपल्याला थोड्या वेळ वाट बघायची आहे, एक 15-20 सेकंड फक्त थांबायचं आहे. त्यानंतर आपली इमेज पूर्णपणे तयार होऊन जाईल. तर तुम्ही पाहू शकता इथं आपली इमेज तयार झालेली आहे. तुम्हाला ओपन करून दाखवतो कशी दिसत आहे ते. तर इमेज ओपन केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता एकदम कडक अशी डिझाईन झालेली आहे आपली इथं फोटोची तयार. आणि तुम्ही ओरिजिनल इमेज पण इथं पाहू शकता, ही होती ओरिजिनल. आणि खाली आपली एकदम खतरनाक अशी डिझाईन तयार झालेली आहे, जे की फोटोशॉपमध्ये पण अशी खतरनाक बनवता येत नाही, जे की आपण फक्त 4-5 सेकंदात बनवली आहे. आणि डाउनलोड करण्यासाठी वरती तुम्हाला डाउनलोडच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड आपल्या गॅलरीमध्ये करायचं आहे. पूर्णपणे HD क्वालिटीमध्ये आपली ही इमेज डाउनलोड होती आपल्या गॅलरीमध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पण तुमची इमेज जनरेट करू शकता आणि याचा प्रॉम्प्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिथून तुम्ही कॉपी करू शकता. तर मित्रांनो, चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.